काय म्हणतात लोक, हे आजचे पोरं दिवसभर मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर हटवत नाहीत. यांना 5 सेकंदाच्या रील्स, फिल्टर आणि ट्रेंड शिवाय काहीच सुचत नाही. ना नात्यांची कदर, ना समाजाची फिकीर. ही जेनझी पिढी फक्त स्वतःच्याच काल्पनिक विश्वात रमलेली बेफिकर पिढी आहे. पण जरा थांबा, हे पूर्ण सत्य नाहीये. जर तुम्हाला या पिढीचं खरं आणि धगधगतं आणि क्रिएटिव्ह सत्य पाहायचं असेल, तर जरा मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर हटवा आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर उतरलेल्या या तरुण तरुणींकडे बघा. जेव्हा जेव्हा या देशात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला, पेपर लीक झाले आणि NTA सारख्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तेव्हा याच पोरांनी रस्त्यावर उतरून व्यवस्थेचे वाभाडे काढलेत. पण यांचा संताप व्यक्त करण्याचा अंदाज इतका उपरोधिक आणि भन्नाट आहे की यांनी भल्या भल्यांना पुरता घाम फोडलाय. एका तरुणीने तर थेट सॅनिटरी पॅडवर NTA साठी मेसेज लिहून बोर्ड लावलाय, हे पॅड वापरा, हे 100% लीक प्रूफ आहे. म्हणजे किमान इथून तरी पेपर लीक होणार नाही. इतकंच नाही तर जंतर मंतरवर राजकीय घोषणांना अत्यंत मिश्किल आणि सडेतोड वळण देत चाय बेचते बेचते देश बेच डाला आणि मोदीजी परीक्षा पे चर्चा भरपूर झाली, आता NTA लिकेजवर कधी बोलणार, अशा एकापेक्षा एक उपरोधिक फनी पण काळजाला भिडणाऱ्या स्लोगन्सने बोर्ड्स घेऊन जेव्हा ही पोरं रस्त्यावर उतरली, तेव्हा संपूर्ण सत्तेची आणि प्रशासनाची झोप उडालीये. अच्छे दिन तर सोडा, आमचे पेपर सुरक्षित ठेवा आणि इतना सन्नाटा क्यों है भाई, बेरोजगारीवर जरा बोला ना, अशा बोर्ड्सने जंतर मंतरवर एकच धुमाकूळ घातलाय. हो, ही जेनझी आहे. हे तरुण साचेबद्ध किंवा जुनाट पद्धतीने आंदोलन करत नाहीत. हे व्यवस्थेच्याच निष्काळजीपणाला, त्यांच्याच घोषणांना मीम्स, ह्युमर आणि अशा सडेतोड मेसेजचा तडका देऊन थेट निशाणा साधतात. हातात सॅनिटरी पॅडवरचा तो लीक प्रूफ मेसेज, हातात उपरोधिक बोर्ड आणि दुसऱ्या हातात स्मार्टफोन. गाणी गात, रॅप करत आणि हसत खेळत या तरुणांनी सरकारला पुरता घाम गाळायला लावलाय. यांनी दाखवून दिलंय की सत्ताधाऱ्यांना निरुत्तर करण्यासाठी हिंसेची नाही तर अचूक आणि सडेतोड क्रिएटिव्हिटीची गरज असते. या पोरांनी फक्त जंतर मंतरच गाजवलं नाहीये, तर मीडिया आणि प्रशासनालाही पुरेसं धारेवर धरून त्यांचे दावे दणाणले आहेत. गोदी मीडिया जेव्हा विद्यार्थ्यांच्या या क्रांतीला दाखवायला नकार देतो, तेव्हा या मुली आणि मुले आपल्या फोनवरून थेट लाईव्ह करून त्यांचा बना उघडा पाडतात. पोलीस जेव्हा लाठ्या काठ्या घेऊन रोखायला येतात, तेव्हा हे तरुण आक्रमक न होता त्यांच्या हातात गुलाबाची फुलं देतात आणि विचारतात, आमच्या परीक्षेचे पेपर लीक होताना कुठे असता तुम्ही? ज्यांनी यांना फक्त रील स्क्रोल करताना पाहिले, त्यांना वाटलं होतं की ही पिढी 2 दिवसही टिकणार नाही. पण याच पिढीने जंतर मंतरवर असा ठिया मांडलाय की संपूर्ण सिस्टीमला घाम फोडलाय. ही पिढी आंधळेपणाने कोणाचा झेंडा हातात घेत नाही. ही पिढी थेट मुद्द्यावर बोलते. हो, ही जेनझी आहे. हे रील्स बनवतात, ट्रेंड्सवर नाचतात आणि आयुष्य एन्जॉयही करतात. पण जेव्हा आपल्या भविष्याची आणि हक्काची गोष्ट येते, तेव्हा हेच आपल्या अनोख्या सडेतोड शैलीत क्रांतीचा नवा इतिहास लिहितात. जेनझीच्या या अनोख्या आंदोलनाविषयी तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.